हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल भूक लगी है. सो लेट्स गो इन माय किचन. आज मी घेऊन आली आहे एक सुंदर क्रीमी गार्लिक मशरूम. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी मशरूमला क्लीन करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे. त्यात ॲड करायचे सॉल्ट. मग त्या पाण्यात मशरूम टाकून लगेच त्या पाण्यातून काढून घ्यायचे आणि मशरूम अगदी स्वच्छ होऊन जातील. मग त्यांना कट करून घ्यायचे. नंतर खूप सारा गार्लिक कट करून घ्यायचा आहे, एकदम फाईन चॉप. मग एका भांड्यात बटर टाकायचं आहे, त्यात थोडं ऑइल घालायचं आहे. मग त्यात ॲड करायचं आहे गार्लिक. तो छान ब्राऊन झाला की त्यात ब्लॅक पेपर टाकायचं आहे. हो इटालियन टच. ॲड इन देअर ओरेगॅनो अँड चिली फ्लेक्स. देन ॲड करायचे मशरूम. मग थोडं मीठ टाकून मशरूम कुक करून घ्यायचे अंटिल ते बिकम सॉफ्ट अँड ज्युसी. आता आपण बघूया गार्लिक ब्रेड टोस्ट. त्यासाठी सर्वात आधी रेडीमेड गार्लिक ब्रेडचे स्लाइसेस कट करून घ्यायचे. नंतर एका पॅनमध्ये बटर घ्यायचे. ते मेल्ट झालं की त्यावर गार्लिक ब्रेडचे स्लाइसेस ठेवायचे आणि दोघी साईडने छान टोस्ट करून घ्यायचं. साईडला एका वाटी थोडं बटर घेऊन त्यात फाईन चॉप केलेली कोथिंबीर ॲड करायची आणि हे मिक्सचर ब्रेड टोस्टवर अप्लाय करायचे. आणि फायनली ब्रेड टोस्ट रेडी आहे. साईडला आपली गार्लिक मशरूम रेडी आहेत. खूप ज्युसी आणि सॉफ्ट झालेत मशरूम. तर लगेच आपण हे गार्लिक मशरूम चीजी कसे करायचे ते बघूया. तर पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर घ्यायचे आणि बटर व्यवस्थित मेल्ट करून त्यात ॲड करायचं आहे स्मॉल स्पून ऑफ मैदा आणि बटरमध्ये छान मैद्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मग त्यात थोडं थोडं करून 4 वेळा दूध घालायचं आणि लक्षात ठेवायचं की यात लम्स पडता कामा नये आणि छान क्रीमी टेक्स्चर बनून रेडी आहे. यात एकही लम्स नाही आहे. मग यात ॲड करायचं आहे ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कोरिएंडर, सॉल्ट स्प्रिंकल करायचं आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यात ॲड करायचं आहे सॉफ्ट अँड ज्युसी कुक मशरूम. देन मिक्स इट वेल अँड इट्स रेडी टू सर्विंग ऑन प्लेट विथ गार्लिक टोस्ट बटर विथ क्रीमी गार्लिक मशरूम.